नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, राम मंदिराच्या बाबतीत काँग्रेस आणि जे आज नरेंद्र मोदींच्या विरोधात जे काही तानाशाही आहे, हुकुमशाही आहे, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान आता मोदी ठेवणारच नाही, हे जे वारंवार आपण या लोकांकडून ऐकतोय, खरं तर हकीकत यांची अशी आहेत की यांना संविधान फक्त मोदींना हरवायसाठी पाहिजे. बाकी वस्तुतः यांच्या राज्यामध्ये किंवा यांच्या असलेल्या सत्तेमध्ये अनेक वेळा संविधान यांनी पायदळी तुडवलेले आहे आणि त्याची अनेक वेळा लोकांनी पण प्रचिती बघितलेली आहे. मग अगदी तुम्ही राजीव गांधी जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा एका गुजरातच्या मुस्लिम महिलेला सुप्रीम कोर्टाने 3 तलाकच्या बाबतीत एक राहत दिली होती, एक दिलासा दिला होता आणि खावटी मंजूर केली होती. ती शहाबानो प्रकरण. हे शहाबानो प्रकरण काही लोकांना, काँग्रेसमधल्याच काही लोकांना ते खटकलं आणि मग आपली जी सुरक्षित वोट बँक आहे मुस्लिमांची, ती कदाचित हातातून जाईल. कारण आपण शहाबानोला जर अशा प्रकारचा 3 तलाकच्या बाबतीत आणि खावटीच्या बाबतीत जो निर्णय दिला आहे, उद्या भविष्यात जर असेच जर निर्णय यायला लागले किंवा हा निकाल जर नजीर झाला, याला पुराव्यासाठी जर वापरलं, तर मग मुस्लिमांचा जो काही शरिया अंधा कानून आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप होईल. लोकांना 4-4, 8-8 बायका करता येणार नाही आणि केव्हाही तलाक देता येणार नाही. जी काही या शरियामध्ये जी काही अंधाधुंद कानून आहे, तो कानून खरं तर संविधानाच्या अतिशय पलीकडे. पण काँग्रेसने त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निकाल आणि ऐतिहासिक निर्णय, शहाबानोला दिलेला न्याय, हा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोर्टाने दिलेल्या या निकालाला रद्द केलं आणि शहाबानोचा निकाल सुद्धा रद्द झाला. त्याच धर्तीवर राम मंदिराच्या बाबतीत जो काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, राम मंदिर व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टाने जी काही आर्ग्युमेंट केलेली आहे, न्याय दिलेला आहे, काँग्रेसचं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही काँग्रेस सरकारमध्ये आम्ही येऊ, केंद्रामध्ये आमची सत्ता येईल, तेव्हा आम्ही शहाबानोचा निर्णय जसा सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल आम्ही बदलवला, तसाच आम्ही राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा फेर विचार करू. हे कुणी BJPच्या किंवा NDA अलायन्समध्ये असलेल्या कोणी दुसऱ्या माणसाने नाही बोललं. काँग्रेसमध्ये असणाऱ्या, आज ते काँग्रेसमधून निलंबित आहे, पण आचार्य प्रमोद कृष्णन यांचं म्हणणं तुम्ही ऐका. नेमकं काँग्रेस आणि राहुल गांधींचा काय प्लॅन होता याबाबत तुम्हाला अधिक स्पष्टता येईल. रहने वाले अपने एक शुभचिंतक के कहने पर, इशारे पर, सलाह पर ये बात कही थी, हमारी सरकार बनती है तो हम सुपर पावर कमीशन बना करके राम मंदिर के फैसले को पलट देंगे. काँग्रेस रामाच्या बाबतीत, प्रभू रामाच्या बाबतीत द्वेष करतं. खरं तर
देशामध्ये 500-550 वर्षाने प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये भव्य असं रामलल्लांचं मंदिर झालंय आणि लोकांना प्रतीक्षा होती। अक्षरशः 20 पिढ्या देशातल्या आपल्या प्रतीक्षा करून करून अक्षरशः मेल्या। 20 पिढ्यांच्या नंतर या 21व्या पिढीला राम मंदिराचं किंवा रामलल्लांचं दर्शन होते। हे भाग्य नाही का? पण काँग्रेसला याच्यामध्ये फक्त आपलं राजकीय पोळ्या भाजायचे, तुष्टीकरण करायचे। एकीकडं बहुसंख्य हिंदू समाजाला नाराज करायचं, पण जी काय आपली वोट बँक आहे, अल्पसंख्याक मायनॉरिटी यांना खुश ठेवायचं आणि यांना नेहमी सांगायचं का आम्ही रामाच्या विरुद्ध आहे, आम्ही हलफनामा दिला होता, आम्ही राम कसा काल्पनिक आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करून या दोन समाजामध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये नेहमी भांडणं लावण्याचा सपाटा सुद्धा काँग्रेस करत असतं। आता आपल्याला जे काही बोलायचे ते महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंच्या बाबतीत, या नाना पटोलेंनी 4-5 दिवसापूर्वी एक विधान केले की आमचं सरकार हे इंडी आघाडीचं सरकार देशामध्ये येणार आहे आणि देशामध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करणार आहे। खरं तर राहुल गांधींचा असा काही प्लॅनच नाही। राहुल गांधींचं किंवा या इंडी आघाडीतील नेत्यांचं खरं तर शहाबानोसारखं हे प्रकरण सुप्रीम कोर्टाचं परत त्याच्यावर पुनर्विचार करण्याचा हा सगळा प्रकार आता उघड झालाय। आणि हे नाना पटोले म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आल्यावर राम मंदिराचं शुद्धीकरण करू आणि जे नरेंद्र मोदींनी 4 शंकराचार्यांना प्राण प्रतिष्ठेसाठी बोलवलं नाही त्यांच्याकडून आम्ही राम मंदिराचं शुद्धीकरण करून घेऊ। मंदिर में शुद्धिकरण हम करेंगे और ये हमारा वक्तव्य नहीं है। हमारे देश के सनातन धर्म के हमारे मुखिया जो शंकराचार्य जी ने ये वक्तव्य को बार बार कहा है और कांग्रेस पार्टी की सरकार जो इंडिया आघाड़ी की सरकार आई तो बिल्कुल मंदिर का शुद्धिकरण किया जाएगा, क्योंकि हमारे सनातन धर्म में घर में अगर माँ पिताजी कोई एक्सपायर्ड होते तो सर मुंडाना पड़ता है, पूरी विधियां होती है, लेकिन नरेंद्र मोदी जी ने वो न करते हुए अर्धवट राहिलेलं काम करू। खरं तर नाना पटोलेंना महाराष्ट्रात किती किंमत आहे? नाना पटोलेंना या काँग्रेसमध्ये काही काडीची किंमत आहे का? नाना पटोलेंना या महाविकास आघाडीमध्ये कुत्रं कोणी विचारतंय का? असा प्रश्न जर या नाना पटोलेंना विचारला आणि नाना पटोले यांची क्रेडिबिलिटी काय, यांना काय यांच्यावर विश्वास ठेवायचा, यांचे शब्द कुठले विश्वासाच्या पात्र, कधी यांनी कोणता शब्द दिला आणि तो खरा केला? काही नाही। नाना पटोले म्हणजे एकदम मूर्खांच्या नंदनवनात वागणारे नेतेत। खरं तर हे 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून खासदार झाले आणि आपली टर्म पूर्ण व्हायच्या अगोदरच जवळजवळ 1.5 वर्ष यांनी राजीनामा देऊन टाकला। हे शहाणपणा शिकवायला नरेंद्र मोदींना गेले होते आणि यांचा शहाणपणा बाजूला राहिला। हे यांचे विचार काँग्रेसी, यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही आणि मग यांनी आपल्या पक्षाला कोसायला सुरुवात केली। पण पक्षाने काही यांची हकालपट्टी केली नाही, यांनीच आपला पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये आले आणि मग काँग्रेसमध्ये येऊन जे काही यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं ते पण आपण पाहिलं। खरं तर या सगळ्या अनैसर्गिक युतीमुळे महाराष्ट्रात एक महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि या सरकारमध्ये नाना पटोले हे
विधानसभेचे सभापती होते, पण यांना सत्तेची हाव, यांना खुर्ची पाहिजे होती, मंत्रिपद पाहिजे होतं, यांना विधानसभेचं अध्यक्षपद इतकं महत्त्वाचं पद मिळून सुद्धा हे त्यावर खुश नव्हते। कदाचित त्यामध्ये मलिदा मिळत नसेल, यांना मलई मिळत नसेल, त्यामुळं यांना मंत्रिपद हवं होतं आणि काही दिवसातच यांनी जो काही राजीनामा देण्याचा प्रकार केला तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर व्हायला सुरुवात झाली। यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितलं होतं की तुम्ही सभापतीची जागा भरून घ्या, पण यांना गॅरंटी नव्हती की आपण सभापतीची जागा जर भरायला गेलो याच्यावर आपल्याला मतदान आपल्याला करावं लागेल आणि कदाचित आपला सभापती जर हरला किंवा मतदान आपल्याला जर पुरेसं झालं नाही, विरोधकांचा जर सभापती इथं जर झाला तर आपलं सरकार कधीही गडगडू शकतं। कारण आपल्यामध्ये आपले काही जे काही आमदार आहे, राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, यांच्यामध्ये फारसा एकोपा राहिला नाही आणि हे लोक आपल्याला कधीही सोडून जातील किंवा आपली फजिती सभापतीच्या निवडणुकीमध्ये करतील, म्हणून यांनी शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या सभापतीची निवडणूकच घेतली नाही आणि मग जे व्हायचं ते झालं। पुढे आपल्याला जवळ सगळं आता ज्ञात आहे, सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की शिवसेना फुटली, नंतर जे काही निर्णय झाले ते सगळे सभापतींच्या अखत्यारीत येतात। नंतर पुढे जेव्हा एकनाथ शिंदेंचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, सभापती राहुल नार्वेकर झाले आणि राहुल नार्वेकरांनी जे काही निर्णय घेतले, जर त्यावेळेस नाना पाटोले असते तर अशा प्रकारचे निर्णय राहुल नार्वेकरांनी किंवा भारतीय जनता पार्टीला घेता आले असते का, किंवा हे सरकार कोसळलं तरी असतं का, हे लोक गुवाहाटीला तरी गेले असते का, हा विचार सुद्धा आपण केला पाहिजे। तेव्हा नाना पाटोलेंनी किती वाटोळं शिवसेनेचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं केले, हे जरा उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी कधीतरी डोकं खाजवायला पाहिजे, पण ते खाजवणार नाही। ते राम मंदिराचं निमंत्रण अस्वीकार करणार, रामाला दोष देणार, हिंदूंना शिव्या घालणार आणि राम मंदिर कसं त्याचा नकाशाच खराब आहे, त्याची आकारच खराब आहे, ते अमक्याचं वाराला झालं, ते तमक्याच वाराला झालं, ते नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, त्याच्यामुळे त्याचं शुद्धीकरण करावं लागेल, अशा प्रकारच्या वाह्यत बडबडी करायच्या आणि वाह्यत बडबडी करणाऱ्यांबरोबर जे अखिलेश यादव सांगतात की राम मंदिर खराब आहे, त्यांच्याबरोबर राहुल गांधी मीटिंग करतात आणि प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या बाबतीत घाणेरडे विचार यांच्या डोक्यात येतात। तेव्हा नाना पाटोलेंची किंमत, काडीची किंमत महाराष्ट्रामध्ये नाना पाटोलेंना नाही, यांची किंमत प्रकाश आंबेडकरांनी यांना दाखवून दिली का सगळ्यात आधी गद्दारी जो करील तो नाना पाटोले करील। हे नाना पाटोले कधी भारतीय जनता पार्टीत जातील, बीजेपीत जातील याचा भरोसा नाही। तेव्हा नाना पाटोलेंचं काय स्थान त्या काँग्रेसमध्ये हे आपल्याला माहिती आहे। त्यांनी हिंदू समाजाला किंवा या धर्माला ज्ञान देण्याचं यांचं स्वतःचं ज्ञान नाही, हे स्वतःच कित्येक वेळा अडचणीत आलेले, हे कधीतरी नागपूरला लढले आणि नितीन गडकरींसमोर हारले, तेव्हा पण शहाणपणाने सांगत होते की मी नितीन गडकरी जर निवडून आले तर मी राजीनामा देईल। असं काही यांनी केलं नाही, यांच्या शब्दाला कोणी विचारत नाही। तेव्हा नाना पाटोलेंनी नाना पाटोलेचं ज्ञान आता
मग कधीतरी राम राम म्हणायची वेळ येईल तेव्हा रामाचं नाव पण यांनी घेऊ नये, यांची ती लायकी नाही. प्रभू रामचंद्राच्या या सगळ्या पावनस्थळी अतिशय भव्य असं मंदिर उभं राहिले आणि लोकांनी ही प्रतीक्षा केली होती, ती पूर्ण नरेंद्र मोदींनी केली. या गोष्टीचा आनंद सगळ्या भारताला, भारतीय जनतेला आहे, नागरिकांना आहे, सर्वांना आहे. पण या काँग्रेसला, राहुल गांधीला आणि राहुल गांधींच्या ह्या चमच्यांना नाही. एवढंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.